मित्रांनो, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। दिवाळीची सगळ्यांचीच लगबग सुरू झालेली असेल। जर भाजणी करायची नसेल तुम्हाला आणि तुम्हाला चकली खायची आहे तर मी तुमच्यासाठी इन्स्टंट अशी अगदी 30 ते 40 मिनिटात बनणारी चकली घेऊन आलेली आहे। तर चला आपण चकली बनवायला सुरुवात करूया। इन्स्टंट चकली बनवण्यासाठी इथे आपले जे कांदा पोह्याचे पोहे असतात ते 1 कप घेतले आणि त्याचबरोबर अर्धा कप फुटाण्याची डाळ घेतली। आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यातच आपल्याला पोहे आणि ही जी डाळ घेतलेली आहे ही 4 ते 5 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर आपल्याला ही रोस्ट करून घ्यायचं आहे। आपल्याला करपवायचं नाही, जस्ट ते थोडेसे कडक झाले पाहिजेत। हे बघा असं कडक होतात। आता हे झालेलं आहे, आपण याला हे काढून घेऊयात। त्यासाठी ना मी एका कटोरीत पेपर ठेवला, जेणेकरून जे घाम सुटतो, गरम असल्यामुळे घाम सुटतो, मग ते मऊ पडतील म्हणून मी असं पेपरवर ठेवलं आणि थंड करायला ठेवलं। आपलं थंड होतं तोपर्यंत इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे नॉर्मल 2 कप आहे आणि हे थंड झाल्यानंतर पोहे आणि डाळ थंड झाल्यानंतर मी छान त्याची बारीक पावडर करून घेतली आहे। आता आपण ही चाळून घेऊयात, म्हणजे जे काही थोडंफार जे दाणे राहिले असतील किंवा काही ते चाळून निघतील। हे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। अगदी इझी आणि खूप छान होते, कमी तेलकट होते ही जी चकली बनवतोय। आता हे मिक्स केल्यानंतर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून घेऊयात। 1 टेबलस्पून मी पांढरे तीळ घालते आहे, त्याचबरोबर 1 टेबलस्पून बडीशेप थोडीशी चोळून घालायची, म्हणजे ह्याचा फ्लेवर छान येतो, स्मेल छान येते। त्याचबरोबर आपण यातच घालणार आहे अर्धा चमचा ओवा घालणार आहे, तोही असाच क्रश करायचा आणि घालायचा। त्याचे फ्लेवर एनहान्स होतात ॲक्च्युली, मध्ये छान लागते। 2 टेबलस्पून मी इथे आपली रेड चिली पावडर म्हणजेच आपली मिरची पावडर घातलेली आहे। 1 टीस्पून मी हळद घातलेली आहे। त्याचबरोबर आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ। आता हे एकदा मिक्स करून घेऊयात। हे छान मिक्स झाल्यानंतर ॲक्च्युली मला थोडासा कलर कमी वाटला म्हणून मी ह्यात ना बेडगी मिरची पावडर घालते 1 टेबलस्पून आणि त्याचबरोबर घालते धना पावडर, कारण की आपण भाजणीमध्ये जेव्हा धने पण घालतो थोडे, म्हणून मी यात 1 टेबलस्पून धना पावडर घातलेली आहे। आता याला छान मिक्स करून घेऊयात। थोडंसं हाताने करा, म्हणजे ते व्यवस्थित जे काही मसाला आहे ते व्यवस्थित लागतो, पिठामध्ये मिक्स होतो। आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। 3 टेबलस्पून मी तेल यूज केलेलं आहे, तुम्ही बघा किती छान असं तापलेलं आहे। आणि हे थोडं पटपट करायचं आणि हलवायचं, नाहीतर काय होतं ज्या ठिकाणी तेल पडतं तिथे करपण्याची शक्यता असते, म्हणून हे पटकन घालायचं आणि एखाद्या चमच्याच्या किंवा स्पॅच्युलाच्या साहाय्याने मिक्स करायचं आणि हाताला सोचवेल तेव्हा हे एकदम तेल जे आहे ते छान पिठाला चोळून घ्यायचं, जेणेकरून खूप खुसखुशीत आणि छान होतात। आता इथे मी गरम पाणी घेते आहे, 1 कप गरम पाणी, मी उकळलेलं पाणी आहे हे, ते घालते आहे आणि याला फक्त रफली मिक्स करायचं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटं आपण याला झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून ती वाफ बसेल। हे बघा 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर मी काढलेलं आहे आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढंच पीठ घ्यायचं आणि ते मळायचं आहे आपल्याला। आता मी इथे थोडं करून थोडं पाणी घालून याला स्मूथ असा डो बनवणार आहे। एकदम पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही, मऊसूद असा आपल्याला गोळा बनवायचा आहे। खूप छान बनते हा चकली ही आणि अजिबात तेलकट होत नाही। हे बघा मी इथे सॉफ्ट असा डो बनवून घेतलेला आहे। आता आपण चकल्या करायला सुरुवात करूया। हा सोऱ्या आहे, त्यामध्ये मी चकलीचं जे प्लेट आहे ती घातलेली आहे। या सोऱ्यामध्ये आपण हे चकलीचा जो गोळा बनवलेला आहे, जे पीठ बनवलेलं आहे ते घालून घेऊयात आणि चकली पाडून घेऊयात। खूप इझिली चकली आपली तयार होते। त्यासाठी ना मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे, जेणेकरून मला उचलायला त्रास होणार नाही। हे बघा किती सुंदर आणि किती काटेदार अशी छान आपली चकली पडत आहे। या रेसिपीमध्ये जास्त वेळही जात नाही आणि भाजणीचंही टेन्शन राहत नाही। आता मी इकडे तेल तापायला ठेवलं होतं, त्यात थोडंसं घालून बघते, गोळा मस्त पटकन वर येतोय। आता इथे ट्रिक आहे, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चकली टाकणार आहात ना तेव्हा आपल्याला गॅस हा मोठाच हवा आणि जशी टाकली त्यानंतर आपल्याला गॅस एकदम लो टू मीडियमवर ठेवायचा आहे, जेणेकरून चकली आतूनही छान तळली जाईल। आणि थोडंसं कडक झालं वरून कीच आपण पलटी मारणार आहोत, लगेच त्याला हात लावायचा नाही, नाहीतर ती तुटते। हे बघा दोन्ही साईडनी छान अशी
आपली चकली रेडी आहे. ही काढून घेते. अशाच बाकीच्या चकल्या करून एक मिनिट बघा, तोडून दाखवते आवाजावरूनच बघा ती छान अशी कुरकुरीत झालेली आहे. आतूनही छान अशी तळली गेलेली आहे. चला तर आपली इन्स्टंट आणि झटपट अशी बनणारी चकली रेडी आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.